नमस्कार. मी डॉक्टर पंकज अरणे. मित्रांनो, आपण निसर्ग सानिध्यात आलो आहोत आज. मित्रांनो, निसर्ग हा खूप आश्चर्यकारक अशा गोष्टींनी भरलेला आहे. फक्त आपल्याला डोळसपणे पाहता आलं पाहिजे आणि ते शास्त्र अभ्यासून समजून घेता आलं पाहिजे. मानवी जीवनात जे काही संकटं असतात त्या सर्व संकटांची उपाययोजना या निसर्गाने खूप छान पद्धतीने करून ठेवलेली आहे. मित्रांनो, आपल्याला डायबिटीस माहिती आहे. असा कोणताही व्यक्ती नसेल की ज्याला डायबिटीस हा प्रकार माहीत नसेल. अतिशय क्लिष्ट असा हा प्रकार. अनेक प्रकारच्या औषधी, विविध प्रकारच्या उपाययोजना, खान पान, व्यायाम एवढं सगळं करूनही बऱ्याच पेशंटचा डायबिटीस हा कंट्रोल होत नसतो. अतिशय क्लिष्ट, त्रासदायक असा आजार म्हणजे डायबिटीस. आणि त्यात जर का अनुवंशिक डायबिटीस असेल तर आणखीन वाईट अवस्था असते. मित्रांनो, या डायबिटीसमध्ये जे आहे ते डायबेटिक इंज्युरी हा आणखीन एक दुसरा प्रकार असतो. तो झाला म्हणजे महाकठीण असं पेशंटला त्रास होत असतो. या डायबेटिक इंज्युरी ज्या असतात त्या बऱ्याच वेळा दुरुस्त होत नसतात. कितीही प्रयत्न केले तरी त्या दुरुस्त होत नसतात. पैसाही खर्च होतो. बऱ्यापैकी औषधी उपाययोजना करूनही तो दुरुस्त होत नाही. अशा वेळेस तो भाग काढून फेकावा लागतो. इतकं कठीण काम या डायबेटिक इंजुरीचं असतं. मित्रांनो, त्या डायबेटिक इंजुरीवर अतिशय रामबाण अशी वनस्पती मी आपल्याला स्क्रीनवर दाखवतो आहे. आणि त्या वनस्पतीचं नाव आहे फायकस इस्पिडस, म्हणजेच कोकोदुंबर. उंबराचाच एक प्रकार असणारी ही वनस्पती कोकोदुंबर या नावाने ओळखली जाते. उंबर जे असतं ते खूप उंच उंच वाढत असतं. खूप जाड असं खोड असतं त्याला. पण हा जो कोकोदुंबर त्याचाच प्रकार असतो, पण तो इतका उंच वाढत नसतो. आणि शिवाय त्याला जे आहे ते खालच्या भागाला अशा प्रकारचे फळ लागलेले असतात. आणि या फळामधून असं बारीक एक दूधयुक्त क्षीर निघत असतं. आणि हे क्षीर जे आहे ते डायबेटिक जखमांवर अतिशय रामबाण असा उपचार आहे. आपल्याकडे येणाऱ्या अनेक पेशंटला जे आपण हे सुचवत असतो, पण बऱ्याच पेशंटला ते माहीत नसल्यामुळे ऐकीव होऊन जातं आणि ते पुढे ते फॉलो होत नाही. मित्रांनो, कोकोदुंबर हा डायबेटिक इंजुरीवर अतिशय रामबाण असा उपचार आहे. डायबेटिक जखमा काय असतात, त्याची काय भयानक अवस्था असते, ती ज्या पेशंटला झालं आहे त्या पेशंटलाच माहिती असतं. काय करायचं आहे, ती जखम जी आहे ती स्वच्छ कापसाने पुसून घ्यायची. त्यानंतर छोट्या साईजचा जे फळ आहे ते तोडायचं आणि त्याच्यामधून जे चीक निघतं ते चीक जे आहे ते दिवसातून 2 वेळा डायबेटिक जखमांना लावायचं आहे. तुमची विदिन 10-15 दिवसातच खूप छान पद्धतीने डायबेटिक जखम जी आहे ती सुधारायला लागेल. आणि अशा जनरल ज्या जखमा असतात त्या जखमाही या कोकोदुंबराच्या क्षीराने खूप छान पद्धतीने दुरुस्त होत असतात. आणि दुसरा एक प्रकार म्हणजे गचकरणाचा प्रकार असतो. अडचणीच्या ठिकाणी जे आहे ते फंगल इन्फेक्शन होऊन खूप सारी खाज येणे, लाली आग होणे, अशाही प्रकारात कोकुंबराचा जो क्षीर आहे तो कोकुंबराचा क्षीर हा खूप छान उपयोग करत असतो. आणि तिसरा एक प्रकार तो म्हणजे चटका लागल्यानंतर, भाजल्यानंतर जे आहे ते ज्या जखमा होतात त्या काळपट डाग जे असतात ते काळपट डाग तर कधीही दुरुस्त होत नाही. अशा प्रकारची काळपट डाग जी आहे त्यांना जर का तुम्ही या पानांचा, फळांचा क्षीर जर नियमित लावाल तर पूर्ण नासही, पण 70 ते 80% ते काळे स्कार जे आहेत ते खूप छान दुरुस्त होत असतात. आपण बघू शकतात, कोकोदुंबर थोडंसं उंबरासारखं दिसणारं असं हे झाड आहे. फायकस इस्पिडस असं त्याचं लॅटिन नेम आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच एकदा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून तुम्हाला ही नवीन नवीन माहिती जी आहे ती नियमित मिळत राहील. धन्यवाद.